मित्रांनो नमस्कार. ग्रामरचे आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. अजून एक व्हिडिओ बनवतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की त्यांना फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब याच्यावर एक व्हिडिओ पाहिजे. मात्र त्या व्हिडिओमध्ये थोड्या ट्रिक्स पाहिजे आणि समजायला सोपं पाहिजे. हरकत नाही, काही हरकत नाही. थोडंफार या विषयाबद्दल समजलेलं असेल तर ट्रिक्सवरून अभ्यास करायला हरकत नाही. परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ग्रामरचा कोणताही टॉपिक असू द्या, तो टॉपिक फक्त परीक्षेत जे ग्रामर येतं त्याचे उत्तरं सॉल्व्ह करण्यासाठी नसतो. तर ग्रामर असण्याचा मुख्य उद्देश काय आहे की आपल्याला इंग्लिशसुद्धा आलं पाहिजे. म्हणजे ग्रामरचे टॉपिक सॉल्व्ह करत असताना हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की आपल्याला इंग्लिश पण शिकायचं आहे. मग ग्रामरचे जेव्हा आपण काहीतरी नवीन वाक्य शिकतो ते पण लक्षात ठेवायचे. सब्जेक्टचा वापर कसा होतो, व्हर्बचा वापर कसा होतो आणि एकूण वाक्य कसं तयार होतं याच्याकडे आपल्याला फोकस असायला हवा. तर आता सुरुवात करूया फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्ब. फायनाईट वर्ब म्हणजे काय ते आधी समजून घेऊ आपण. फायनाईट वर्ब या ठिकाणी मी टायटल टाकलेलं आहे. फायनाईट वर्ब म्हणजे असा वर्ब असतो जो वर्ब सब्जेक्ट आणि टेन्सेसनुसार बदलत नाही. बऱ्याच वेळा आपण वाक्यामध्ये सब्जेक्ट बदलतो. आय आला, ही आला, सब्जेक्ट बदलला, त्यानुसार वर्बमध्ये बदल होत असतो. प्रेझेंट टेन्स आला, पास्ट टेन्स आला, त्यानुसार वर्बमध्ये बदल होत असतो. तो बदल जर होत असेल अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट अँड अकॉर्डिंग टू द टेन्स, त्याला काय म्हणतात? फायनाईट वर्ब म्हणतात. आपण इथे पुन्हा एकदा बघू. फायनाईट वर्ब असा वर्ब आहे जो बदलतो चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट अँड टेन्सेस. आता जर आपण सब्जेक्ट आय घेतला आणि वर्ब गो घेतला तर आपल्याला गो लिहावा लागेल. मात्र आयच्या ऐवजी ही झाला तर गोचा काय होतो? गोज होतो. इथे एस प्रत्यय लागलेला आहे म्हणजे वर्बमध्ये बदल झालेला आहे. सब्जेक्ट बदलला, वर्बचं रूप बदललं, म्हणून हा कोणता वर्ब झाला? फायनाईट वर्ब झाला. पुढचं जर आपण उदाहरण घेतलं टेन्सनुसार कसं बदलतं ते आपल्याला जर बघायचं असेल तर इकडे बघूया. आता प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य घेतलं, दे लिहिला, दे सोबत गो आला. मग आपल्याला हे वाक्य सिम्पल पास्टमध्ये करायचं आहे. इथे वी घेतला, गोचा काय होईल? वेंट होईल. म्हणजे वर्बमध्ये बदल झाला. हो, वर्बमध्ये बदल झाला. कशाच्या प्रमाणे झाला? टेन्सच्या प्रमाणे झाला. मग टेन्सनुसार जर वर्बमध्ये बदल होत असेल तर तो सुद्धा वर्ब कोणता असतो? फायनाईट वर्ब असतो. राईट. आता आपल्याला नॉन फायनाईट वर्ब समजून घ्यायचं आहे. खरं तर आता सांगायची गरज नाही. फायनाईट वर्ब समजलं म्हणजे आपोआप नॉन फायनाईट वर्बची ॲटलिस्ट डेफिनेशन समजते. फायनाईट वर्ब म्हणजे काय होतं? सब्जेक्ट आणि टेन्सेसनुसार ज्याच्यामध्ये बदल होतो आपण त्याला फायनाईट वर्ब म्हणतो. परंतु ज्या वर्बमध्ये बदल होत नाही, सब्जेक्ट बदलला तरी, टेन्स बदलला तरी, त्या वर्बला म्हणतात नॉन फायनाईट वर्ब. राईट. डझंट चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. उदाहरणार्थ इथे मी ही हा वर्ब घेतला. आता फायनाईट वर्ब असल्यामुळे होपला एस प्रत्यय लागला म्हणून हा झाला फायनाईट वर्ब. परंतु पुढे टू शब्द हा ॲड केला व्हर्बच्या आधी, टू बिकम. आता जेव्हा जेव्हा वर्बच्या आधी टू शब्द लिहितात त्या वर्बमध्ये बदल होत नाही. बदल होत नाही म्हणजे मग तो कोणता वर्ब असतो? तो नॉन फायनाईट वर्ब असतो. टेन्स जरी बदलला, आता शी डिसाइडेड, डिसाइडेड म्हणजे काय झालं? V2 झालं. V2 म्हणजे काय झालं? सिम्पल पास्ट टेन्स झालं. सिम्पल पास्ट टेन्स प्रमाणे डिसाइडचं डिसाइडेड झाला म्हणजे हा फायनाईट वर्ब आहे. परंतु पुढचा जो वर्ब आहे टू राईट, तुम्हाला आधीच सांगितलं वर्बच्या आधी जर टू आला तर वर्बमध्ये बदल होत नाही. मग हा जो वर्ब आहे राईट तसाच राहील. जर टू आला याचा कधीही रोट होणार नाही जरी ते डिसाइडेड आहे. आपल्याला वाटतं की सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे त्याचा पण रोट व्हायला पाहिजे, तो होणार नाही कारण त्याच्या आधी टू आला, त्याच्या आधी टू आला म्हणजे नॉन फायनाईट वर्ब आहे. राईट. पुढे नॉन फायनाईट वर्बचे काही प्रकार आहेत. त्यातला जो पहिला प्रकार आहे इन्फिनिटिव्ह, जो आपण आत्ताच अभ्यासला. वर्बच्या आधी टू प्रत्यय लागतो. तो वर्ब कोणता असतो? तो असतो V1. V1च्या आधी टू लागला तर तो असतो इन्फिनिटिव्ह. पहिला प्रकार कोणता सांगितला नॉन फायनाईट वर्बचा? इन्फिनिटिव्ह, टू प्लस V1. राईट. टू गो, टू प्ले. सेंटेन्समध्ये एक्झाम्पल घ्यायचं असेल तर दे वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आता टू लर्नचं कधीही V2 होणार नाही. महेश लाईक्सचं झालं, एस लागला कारण महेश काय थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. परंतु टू स्पीकमध्ये बदल होणार नाही. टू स्पीकला चुकूनही एस लावायचा नाही कारण इथे एस लागलेला आहे ऑलरेडी आणि इथे टू वापरल्यामुळे स्पीकचा स्पीक्स होणार नाही. टू प्लस V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह वर्ब. पुढे बघूया जिरंड. हा महत्त्वाचा आहे. इथून पुढे थोडंसं कन्फ्युजन व्हायला सुरुवात होणार कारण जिरंड आणि पुढचा जो प्रकार आहे पार्टिसिपल याच्यामध्ये थोडं साम्य असतं, त्याच्यामध्ये आपल्याला ओळखायला अवघड जातं. परंतु मन लावून बघितलं, समजून घेतलं तर काही अवघड जाणार नाही. जिरंडचा फॉर्म्युला काय आहे? V1 प्लस
ING. जसा याचा 2 + V1 होता. V1 + ING नेहमी नाऊन असणार तर हा जिरंड असणार. V1 + ING वाक्यामध्ये नाऊन म्हणून आला तरच तो जिरंड असणार. आणि कोणताही शब्द नाऊन आला की तो वाक्यामध्ये सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचं काम करतो. केव्हाही सब्जेक्ट बघा, ऑब्जेक्ट बघा ते नाऊन असतात. किंवा व्यक्तीसाठी वापरलेला असेल तर तो प्रोनाऊन असतो फार झालं तर. प्रोनाऊन नसला तर तो नाऊन असतो. म्हणजे नाऊन नेहमी सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचं काम करतो. सुरुवातीला आला तर सब्जेक्ट, मध्ये किंवा शेवटी आला तर ऑब्जेक्ट. बघूया वाक्य. वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. आता वॉकिंग हा शब्द आहे, राईट. V1 काय वॉक आणि ING लागला, काय झालं वॉकिंग. त्याच्यानंतर काय आला इज, सब्जेक्ट नंतर इज येतो म्हणजे हा सब्जेक्ट झाला, राईट. वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. हा सब्जेक्टचं काम केलं, वॉक आलेला आहे, ING लागला म्हणून हा काय झाला जिरण. पुढचं वाक्य शी लव्स डान्सिंग. या ठिकाणी शी सब्जेक्ट आहे, इथे वॉकिंग सब्जेक्ट होता, शी हा सब्जेक्ट आहे म्हणजे इथे सब्जेक्ट म्हणून आलेला नाही नाऊन. शी लव्स डान्सिंग. आता डान्स हा V1 आहे, त्याला ING लागलं, हा नाऊन आहे, शेवटी आल्यामुळे त्याला आपण काय म्हणूया, तो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टचं काम करतोय. तर ऑब्जेक्टचं काम करतोय, नाऊन आहे, V1 + ING आहे म्हणून तो काय झाला जिरण झाला. पुढचा जो प्रकार आहे तो आहे पार्टिसिपल. पार्टिसिपलचे 3 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. आता प्रेझेंट पार्टिसिपल आणि जिरण दिसायला सारखे दिसतात, वापर मात्र त्यांचा वेगळा आहे, हे आपल्याला समजायला पाहिजे. आता वापर वेगळा आहे तर बघूया कसा आहे. इथे V1 + ING आला तर तो इथे नाऊन म्हणून काम करत होता जिरण, पण हा नाऊन म्हणून काम करणार नाही. हा काय म्हणून काम करेल, ॲडजेक्टिव्ह. आपल्याला बेसिक पार्ट्स ऑफ स्पीच समजलेले आहेत, त्याचे व्हिडिओ आपण पूर्वीच बनवलेले आहेत. तुम्ही म्हणत असाल तर या बेसिक ॲडजेक्टिव्हचे किंवा पार्ट्स ऑफ स्पीचचे व्हिडिओ पुन्हा बनवून देईल. आणि नॉन फायनाईट वर्ब कसा कसा बदलतो 12 टेन्सेसमध्ये त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करून देईल. या ठिकाणी नॉन फायनाईट वर्ब टोटल 12 वर्ब तर आपल्याला माहिती असतातच, 12 प्रकारचे रूप बदलत असतो एक वर्ब, त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून देईल. आणि या ठिकाणी बेसिक पार्ट्स ऑफ स्पीचचा व्हिडिओ पण पाठवून देईल. तो V1 ING आहे आणि कसलं काम करतो, तर ॲडजेक्टिव्हचं काम करतो. म्हणजे तो कशाच्या आधी येतो, तो नाऊनच्या आधी येतो. पूर्ण फॉर्म्युला पाहिजे असेल तर V1 + ING + नाऊन. कसं, आय सॉ अ शायनिंग स्टार. स्टार हा नाऊन आहे, त्याच्या आधी शब्द आला शायनिंग. शाईन हा V1 आहे, त्याला लागला ING. स्टारच्या आधी आला म्हणजे तो स्टारला डिस्क्राईब करतो, स्टारबद्दल अधिक माहिती सांगतो, स्टारची क्वालिटी सांगतो. स्टारबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे नाऊनबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय असतो, ॲडजेक्टिव्ह असतो. मग शायनिंगने ॲडजेक्टिव्हचं काम केलं आणि त्याचा फॉर्म्युला आहे V1 + ING म्हणजे तो झाला प्रेझेंट पार्टिसिपल. पुढचं वाक्य, द बॉइलिंग वॉटर इज हॉट. या ठिकाणी वॉटर नाऊन आहे आणि बॉइलिंग हा शब्द आलेला आहे. वॉटरला डिस्क्राईब करायला बॉईल + V1 ING. कसं पाणी, बॉइलिंग पाणी म्हणजे उकळतं पाणी. म्हणजे आपल्याला वॉटरबद्दल अधिक माहिती सांगितली म्हणून ॲडजेक्टिव्ह झाला आणि बॉईल + ING असल्यामुळे तो काय झाला, प्रेझेंट पार्टिसिपल झाला. आता पुढचा जो प्रकार आहे पार्टिसिपलचा, तो आहे पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपलचा फॉर्म्युला काय, V3 + नाऊन. आधी V3 येतो मग नाऊन येतो, म्हणजे नाऊनच्या आधीच आलेला आहे V3, म्हणजे हा सुद्धा ॲडजेक्टिव्हचं काम करणार. ॲडजेक्टिव्हचंच काम करणार कारण नाऊनच्या आधी आला. V3 असला म्हणजे आपण लगेच टेन्सेसच्या मागे लागायचं नाही, तो ॲडजेक्टिव्ह म्हणून येतो, राईट. असा सुद्धा ॲडजेक्टिव्ह असतो. उदाहरणार्थ, द ब्रोकन विंडो. आय सॉ अ ब्रोकन विंडो. पूर्ण वाक्य असं होऊ शकतं. यामध्ये विंडो नाऊन आहे, त्याच्या आधी ब्रोकन शब्द आला, विंडोला त्याने डिस्क्राईब केलं म्हणून तो ॲडजेक्टिव्ह झाला, पण तो V3 आहे म्हणून तो पास्ट पार्टिसिपल झाला. रिटन लेटर. पुन्हा लेटर हा नाऊन आहे, त्याला याने काय केलेलं आहे, क्वालिफाय केलेला आहे म्हणून ॲडजेक्टिव्ह झाला, पण तो V3 आहे. V3 असल्यामुळे काय झालं, पास्ट पार्टिसिपल.